शिवजयंती निमित्ताने लावण्यात आलेले झेंडे काढून फेकल्यामुळे बेलापुरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे। श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावामध्ये शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने विविध ठिकाणी झेंडे लावण्यात आले होते आणि काही विशिष्ट समाजामधील समाजकंटकांनी रात्री दारू पिऊन मशिदीसमोरील झेंडे काढून फेकल्यामुळे दोन्ही समाजामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यामुळे श्रीरामपूर पोलीस ठाण्यात मोठी गर्दी झाली होती। सदरच्या प्रकरणामध्ये दोन्ही समाजातील प्रमुखांनी पुढाकार घेत घडलेला प्रकार सामंजस्यपणाने मिटवण्याची भूमिका घेतल्यामुळे सदरच्या प्रकरणावर पडदा टाकला गेला। याप्रसंगी सुनील मुथा यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। बेलापूर गावामध्ये शिवजयंती अत्यंत चांगल्या पद्धतीने अत्यंत चांगल्या प्रकारे साजरी झाली। त्याच्यामध्ये मुस्लिम बांधव सहभागी झाले होते। अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात अपेक्षेपेक्षा चांगल्या पद्धतीने जवळजवळ 5-10 वर्षानंतर शिवजयंती झाली। इतक्या चांगल्या मोठ्या प्रमाणात आणि दोन्ही समाज त्याच्यामध्ये सहभागी झालेले होते। अत्यंत चांगल्या वातावरणात पार पडलेला असताना सुद्धा काल रामगड येथे जी वसाहत आहे तिथे शिवजयंतीनिमित्त लावलेले झेंडे जे होते ते काही समाजकंटक लोकांनी दारू पिलेले काही कार्यकर्ते होते। त्याच्यामध्ये ते काही होते जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने काही लोकांनी हा उद्योग केलेला आहे। त्याच्यामध्ये इतकं चांगलं वातावरण असताना मुस्लिम समाज सहभागी झालेला असताना आणि वातावरण खराब करण्याचं काम जाणीवपूर्वक केलं गेलं। त्याच्यामध्ये काल शिवजयंतीनिमित्त लावलेले जे झेंडे होते ते झेंडे काढून फेकण्यात आले आणि ज्या कार्यकर्त्यांनी ते लावले होते त्यांना शिवीगाळ करण्यात आली, जातीयवाचक शिवीगाळ झाली। त्याच्यानंतर मग रात्री जेव्हा हा प्रकार कळला तेव्हा रात्री मी PI साहेबांना फोन केला तर PI साहेब नगरमध्ये होते। ते म्हटले की आता तुम्ही थोडं काही करू नका, सकाळी तुम्ही या ते आपण त्या लोकांना बोलून घेऊ। आमचं असं ठरलं होतं की सकाळी त्यांना चौकीवरती आणून योग्य ती तंबी देऊन आपण ते सोडून देऊ। परंतु दुर्दैवानं असं झालं की सकाळी हे ठरलेलं असताना सुद्धा सकाळी त्या लोकांच्या घरचे त्या झेंडे बांधणाऱ्या कार्यकर्त्यांच्या घरी गेले आणि त्यांना दम दिला की तुम्ही जर कंप्लेंट केली तर तुम्हाला तोडून टाकू म्हणून। मग त्याच्यानंतर मात्र वातावरण तापलं आणि मग लोक जमा व्हायला सुरुवात झाली। आम्ही पण असं ठरवलं की जर असं असेल तर आता गुन्हा दाखल झालाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये। मग सगळ्यांना श्रीरामपूरला आरोपींना श्रीरामपूर आणलं होतं। त्याच्यामुळे सगळे गावातले लोक श्रीरामपूरहून इथे आले। त्याच्यामुळे सगळे सहभागी आहेत, सर्व राजकीय पक्षांचे लोक, सर्व धर्माचे लोक। जो हा प्रकार ज्यांनी केलेला आहे तो कुणालाही कोणी समर्थन त्याचं करत नाही, ना मुस्लिम समाज करतो ना हिंदू समाज करतो। त्याच्यामुळे या समाजकंटकावरती कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका आम्ही घेतली। त्याप्रमाणे आम्ही आग्रह धरला होता। परंतु मुस्लिम समाजातल्या काही कार्यकर्त्यांनी असं सांगितलं की इथून पुढे होणार नाही, त्याची जबाबदारी आम्ही घेतो, आम्ही त्याचं लेखी देतो आणि त्याप्रमाणे त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे। गावातले सरपंच भरतजी साळुंके, सुधीरजी नवले, शरदजी नवले, त्याच्यानंतर सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते या सगळ्यांनी विनंती केली आणि जबाबदारी घेतलेली आहे। तेव्हा ह्या बेलापुरातला वातावरण जे चांगलं आहे ते बिघडू नये अशा हिशोबाने आम्ही ते आता साधारणपणे तो फिर्याद ती दाखल न करण्याचा निर्णय घेतलेला आहे। जी ॲट्रॉसिटीची फिर्याद होती ती दाखल आम्ही करत नाही आहे। त्याच्यामध्ये पोलिसांची कारवाई पोलीस करतील, कारण हा HMचा प्रकार आहे। त्याच्यामुळे ती जी कारवाई त्यांची चॅप्टरची असते ते पोलिसांना करणं भाग आहे। त्याच्यामुळे या लोकांचा रेकॉर्ड होणार आहे। तेव्हा ज्या समाजातल्या लोकांनी जबाबदारी घेतली त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आता सध्या थांबायचं ठरवलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही काही फिर्याद दाखल करणार नाही आहे। पण इथून पुढे होऊ नये अशी दक्षता दोन्ही समाजातल्या लोकांनी घेतली म्हणजे गावातलं वातावरण खराब होणार नाही आणि अशा लोकांना चेक वेळीच दिला पाहिजे। मग कोणत्या धर्माचे हा विषय वेगळा राहिला, ते धर्माचे कोणत्याही असो, पण जर वातावरण बिघडत असेल आणि त्याचा समाजाला त्रास होत असेल। न्यूज रिपोर्टर जयेश सावंत, S9 मीडिया, श्रीरामपूर।